शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण वाल पिकायामध्ये आहोत, परंतु माहिती जी आहे ही आपल्या अतिशय चांगल्या विषयाची आहे, ते म्हणजे कापूस पीक. वालवर देखील तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, याचंही नियोजन मी तुम्हाला देणार आहे. आणि विशेष म्हणजे हा जो वाल आहे हा फक्त आणि फक्त ताकंडीवर घेतलेला आहे. याच्यावर कोणत्याही प्रकारचं वॉटर सोल्युबल, कोणत्याही प्रकारचं दाणेदार खत हे आपण याच्यामध्ये घेतलेलं नाही आहे किंवा टाकलेलं नाही आहे आणि देतही नाही आहेत. याच्यामध्ये आपण प्युअर स्लरी, ताकंडी फक्त या दोनच खतांचा वापर करतो आहे. आणि याच्यामध्ये जर ऑर्गॅनिकमध्ये जर जायचं असेल तर काही प्रमाणामध्ये बॅक्टेरिया आणि काही प्रमाणामध्ये MBF जो आहे तो आपण याच्यामध्ये वापरतो. आता तुम्हाला याची माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, त्याचीही माहिती तुम्हाला मी पुरेपूर देईल. आज आपण जाणून घेणार आहोत की कापूस पिकावर पहिलं खत व्यवस्थापन कोणतं करावं. आता खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला वेगवेगळ्या समस्या येतात. कोणतं खत उपलब्ध आहे, कोणतं नाही आहे, कोणतं घ्यायला पाहिजे, कोणतं नाही घ्यायला पाहिजे, अल्टरनेट पद्धत काय आहे, तर ह्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता तुम्ही लागवड असेल किंवा लागवडीपूर्वीचं नियोजन असेल, त्यानंतर अगदीच लागलीच जे तणनाशक आहे तर तणनाशक कोणतं वापरायचं, कधी वापरायचं याची माहिती पाहिली असेल. खत व्यवस्थापन घेताना किंवा करताना काय चूक करू नये याची माहिती पाहिलीच असेल. आता खत व्यवस्थापन पहिलं कोणतं करावं याची माहिती 2026च्या ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. आणि पाहूयात की खत व्यवस्थापन पहिलं कोणतं करावं जे स्वस्त पडणार आहे. आता पहा, खत व्यवस्थापन करत असताना आपलं जी पिरियड आहे हा साधारण तुम्ही 15 दिवसापासून निवडू शकता. परंतु मी नेहमी सांगत असतो की खत व्यवस्थापन करत असताना 1 महिन्याच्या आसपास पहिलं खत व्यवस्थापन करा, जेणेकरून आपल्याला खर्च जो आहे हा कंट्रोलमध्ये राहील आणि फार काही समस्या त्याच्यामध्ये येणार नाहीत. कारण पहिल्या 15 दिवस तर आपल्या पिकाला फार काही गरज पडत नाही. जर तुम्हाला SSP तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा जर वापर करत असाल तर तुम्ही सुरुवातीच्या उगवणीच्या आसपास किंवा पहिली जी पेरणीची जी किंवा लागवडीवेळी जे खत व्यवस्थापन असतं त्या खत व्यवस्थापनाच्या वेळी तुम्ही SSP वापरू शकता आणि त्याचा पुरेपूर फायदा देखील होतो. तर आता याचा जो पहिला खत व्यवस्थापनाचा टप्पा आहे हा साधारण 15 दिवसाच्या नंतर घ्यायचा आहे, अगदीच 1 महिन्याच्या आसपासचा घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये खत व्यवस्थापन कोणते निवडायचे तर हे आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात पहिलं खत व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. तर खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणतं खत घ्यायचं आहे, जे किती दिवसांनी लागू होणार आहे आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिशन काय आहे. पैसे हा थोडा मुद्दा जो आहे हा थोडासा बाजूला ठेवा, कारण सगळ्याच खतांचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे कोणतेही तुम्ही काहीही जरी केलं तरी पैसे हे लागणारच आहेत. पण त्यातली त्यात खत व्यवस्थापन असं करायचं की आपल्या प्लॉटला किंवा आपल्या 1 एकर क्षेत्राला ते खत पुरेसं पडलं पाहिजे, त्याचे रिझल्ट पण चांगले आले पाहिजे आणि त्याच्यामधून फायदाही देखील झाला पाहिजे. तर आता असं खत व्यवस्थापन मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामध्ये चांगला फायदा तुम्हाला करता येईल. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे हा आहे म्हणजे सगळ्यात पहिलं खत. तर त्याच्यामध्ये मी वैयक्तिक रिकमेंड करेल 20-20-013 प्रति एकर 1.5 बॅग म्हणजे 75 किलो. त्यानंतर दुसरं त्याच्यासोबत जोडीला आपल्याला घ्यायचं आहे फक्त MOP 20 किलो. याच्या पलीकडं फार काही लागत नाही. आता याच्यामध्ये जे मिळणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश आणि सल्फर म्हणजे गंधक या चारही गोष्टी आपल्याला याच्यातून मिळणार आहेत. आता याच्या पलीकडं जर तुमची जमीन थोडीशी खालावत चाललेली असेल, तिची प्रत चांगली नसेल, पोट तिचा चांगला नसेल, तर याच्यामध्ये 10 किलो फक्त मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट हे घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होईल तर न्यूट्रिशन कमी जास्त होणार नाही आणि हिरवेपणा आपल्या मालाला टिकून राहील. हे झालं पहिलं खत व्यवस्थापनाचा एक डोस. आता याला अल्टरनेट काय घेऊ शकतो, आता याला अल्टरनेट तुम्ही 8-21-21, 9-24-24, 10-26-26, 12-32-16 प्रति एकर 1.5 बॅग हे घेऊ शकता म्हणजे 75 किलो. परंतु 1 बॅग पडल्यानंतर मात्र मात्रा जी आहे ही कमी होते. मग याच्यामध्ये तुम्ही 2 बॅगसुद्धा घेऊ शकता. जर तुमची जमीन चांगली असेल, तुमचा प्लॉट चांगला असेल, तुम्हाला आणखी थोडंसं चांगला भर द्यायचा आहे तर 2 बॅगसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. आता ह्या बॅगमध्ये तुम्ही जर 8-21-21 घेत असाल, लक्षात घ्या, क्रॉपटेक जर घेत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला झिंक बॉरॉन देखील येतं म्हणजे न्यूट्रिशन पण येतं. मग तुम्हाला लागतं फक्त सल्फर. प्रति एकर 5 किलो ते 10 किलो सल्फर जर घेतलं तर तुमचा खत व्यवस्थापनाचा डोस हा संपला. पहिलं खत व्यवस्थापन फार काही किचकट नसतं. आता याच्या पलीकडे तुम्ही TSP पण घेऊ शकता किंवा 18-46 म्हणजे DAP जर तुम्हाला भेटत असेल तर DAP 1 बॅग आणि MOP 25 किलो, 10 किलो सल्फर हे तुम्ही एकत्रित करून हा डोससुद्धा टाकू शकता. अतिशय सोपा आणि साधा खत व्यवस्थापनाचा डोस आहे जो तुम्हाला करायचा आहे. हे 3 पर्याय मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. आता याच्या पलीकडं ताकंडीचा वापर कसा करायचा आहे तर ताकंडी लक्षात ठेवा, फवारणी करत असताना पौर्णिमेला ताकंडी वापरा, अमावस्येला रासायनिक वापरा. लक्षात घ्या
ताकांडीचा जर तुम्हाला वापर करायचा असेल तर त्याचा फायदा खूप चांगला होणार आहे. परंतु मी तुम्हाला रिकमेंड करेल, तुम्ही जर पहिलेच वेळेस करत असाल तर ताकांडी प्लस केमिकल ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही वापरा. म्हणजे तुम्हाला दोन्हीमध्ये एक गोष्ट लक्षात येईल की ताकांडीमध्ये खर्च कमी आणि फायदा जास्त आहे. दुसऱ्या वर्षी तुम्ही आपोआप ताकांडी वापरणार आहात, परंतु तरीसुद्धा पहिलं वर्ष जे आहे थोडं जोखमीचं असतं. माहिती नसेल तर तोटा होऊ शकतो. म्हणून सेफ बाजू म्हणून तुम्ही ताकांडी प्लस रासायनिक ह्या पद्धतीने चाला, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा त्या ठिकाणी होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. 3 खत व्यवस्थापनाचे पर्याय, याच्या पलीकडेही आणखी खूप सारे पर्याय आहेत, परंतु हे लागलीच असे पर्याय आहेत जे तुम्हाला कोणत्याही महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात उपलब्ध होतील. असं खत व्यवस्थापन मी तुम्हाला सांगितलं आहे. किंवा याच्या पलीकडं खूप किचकटमध्ये जायचं असेल तर ते पण खत व्यवस्थापन आहेत. पण लक्षात घ्या आणि समजून घ्या, ते एवढं पण गरजेचं नाही आहे की आपला खिस्सा रिकामा होईल, आपला 7-12 रिकामा होईल आणि आपणही रिकामे होऊ. एवढा खर्च मी तुम्हाला सांगणार नाही. अतिशय कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी बजेटमधलं चांगलं खत व्यवस्थापन. आणि ह्याच्याबद्दल जर तुम्हाला, म्हणजे या वालाबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला त्याचं मिळेल. धन्यवाद.